नमस्कार, मी ऐश्वर्या पवार. एडीएन मध्ये आपलं स्वागत. आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर. ख्रिस्ती समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विधान भवनावर आवाज उठवणार राजेश टोपे यांचा ख्रिस्ती कृती समितीच्या मूक मोर्चाद्वारे शासनाला इशारा. परवानगी दिली नाही तरी आग्रा येथील किल्ल्यामध्येच शिवजयंती साजरी करणार येथील मराठा समाजाचा उत्तर प्रदेश सरकारला इशारा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. ख्रिस्ती समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विधान भवनामध्ये आवाज उठवणार असल्याचा इशारा माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क मंत्री राजेश टोपे यांनी ख्रिस्ती कृती समितीच्या मूक मोर्चा दरम्यान शासनाला दिलाय. ख्रिस्ती समाजाच्या विविध मागण्यांसाठी ख्रिस्ती कृती समिती आणि समाज बांधव यांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन शुक्रवारी सकाळी करण्यात आले होते. सदर मूक मोर्चा शांततेच्या मार्गाने आमकास मैदान येथून लेबर कॉलनी मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर विसर्जित करून मोर्चातील शिष्टमंडळाने त्यांच्या मागण्याचे निवेदन विभागीय आयुक्त यांच्या मार्फत राज्य सरकारला दिले. ख्रिस्ती कृती समितीच्या वतीने स्वाभिमानी शांतीमुख मोर्चाचे आयोजन शुक्रवार रोजी आमखास मैदान येथून करण्यात आले होते. त्या ठिकाणी मूक मोर्चामध्ये बिशप यमयू कसाब, बिशप अम्ब्रोज रिबेलो, बिशप आरबी गायकवाड, नगरसेवक जेम्स आंबिलढगे, जेसी फ्रान्सिस, माजी सभापती रतनकुमार पंडागळे, दिनकर ओंकार, संगमनेरवरून अनिल भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती. या मोर्चामध्ये औरंगाबाद शहर जिल्ह्यातील मराठवाड्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. हाती राष्ट्रध्वज घेऊन तथा शांततेचे प्रतीक असलेला पांढरा ध्वज घेऊन अनेक समाज बांधव सहभागी झाले होते. तर या मूक मोर्चामध्ये राज्यघटनेच्या उद्देशिकेच्या प्रतिमेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पास्टर संजय निर्मळ, पास्टर सुशील घुले, पास्टर विनायक गायकवाड, पास्टर पी.डी. पाटील, पास्टर शरद तिमती, पास्टर नितीन श्रीसुंदर, ख्रिस्ती कृती समितीचे पदाधिकारी तसेच सर्व चर्चचे धर्मगुरू समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या मोर्चाचे असे सूत्रसंचालन रवींद्र निर्मळ यांनी केले. तर मुख्य आयोजक विजय निकाळजे यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला. स्वाभिमानी शांतीमुख महामोर्चा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आमचे सर्व आदरणीय धर्मगुरू या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे औरंगाबादच्या विविध भागामधून ख्रिस्ती बांधव आज या मोर्चासाठी सहभागी झालेले आहेत. आमचं म्हणणं आम्ही शांततेच्या मार्गाने शासनाला प्रशासनाला कळू इच्छितो की हा समाज अतिशय शांत आहे आणि असं असताना देखील काही विशिष्ट हेतूने ह्या समाजाला त्रास देण्याचा प्रयत्न होतो आहे. आज या शहरामधील ज्या ठिकाणी आमचे समाज बांधव राहतात, ज्या ठिकाणी त्यांचे चर्चेस आहेत, त्या ठिकाणचे सर्व समाज बांधव आम्हाला मोठ्या संख्येने मदत करतात. ते आमच्या सर्व सुखदुःखांमध्ये असतात. परंतु काही शक्ती अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती आम्हाला टार्गेट करत आहेत. हे आमचं म्हणणं शासनाच्या दरबारी मांडून आमच्या समाजाला संरक्षण मिळावं आणि सुरक्षितरित्या संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आम्हाला स्वतंत्रपणे जगता यावं, काम करता यावं, हे आमचं म्हणणं आम्ही शांततेच्या मार्गाने शासनाला देण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आणि संपूर्ण समाज बांधवांचे, सर्व पोलीस प्रशासनाचे आणि पत्रकार बंधूंचे या ठिकाणी मी आभार मानतो. शहरातील फेरीवाले, हातगाडीवर उदरनिर्वाह करणाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य न केल्यास मनपा आयुक्त यांच्या निवासस्थानासमोर हातगाड्या लावून रोष व्यक्त करणार असल्याचा इशारा ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी दिला आहे. शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन आणि नॅशनल हॉकर्स फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने हातगाडीवाल्यांच्या विविध प्रश्नांवर धरणे आंदोलन करण्यात आले. महानगरपालिका प्रशासनासमोर तीव्र धरणे करून मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. सदर युनियनच्या वतीने काही दिवसापूर्वी त्यांच्या हातगाडीवाल्यांच्या विविध प्रश्नावर आंदोलने केली. त्यानंतर महानगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांना हातगाडी संबंधी कायद्याचे पुस्तक भेट देऊन त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. मात्र
अद्यापक याविषयी प्रशासनामार्फत तोडगा काढण्यात आला नाही म्हणून शुक्रवारी महानगरपालिका प्रशासनासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली। डॉक्टर अभिजित चौधरी हे IAS अधिकारी आहेत। अभ्यास करायला त्यांना एवढा वेळ लागायला नाही पाहिजे, परंतु मुख्य कारण त्याचं हे आहे की त्यांचा अभ्यास झालेला आहे, परंतु हातगाडीवाल्यांच्या साठीचा कायदा हा जरा पोटात दुखणारा कायदा आहे। गरीब हातगाडीवाले फुटपाथवर कसा काय स्वतःचा हक्क सांगतात, तर या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे अभिजित चौधरी साहेब, हे तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्हाला याची अंमलबजावणी करायची नाही, परंतु आजची निदर्शनं हा तुमचा उरलेला अभ्यास कंप्लीट करून घेण्यासाठी आहे। या ठिकाणी आम्ही या कायद्याचं वाचन करणार आहोत आणि तुम्हाला अभ्यासाची शेवटची संधी देणार आहोत। तुम्हाला हा कायदा आवडो किंवा न आवडो, तुम्हाला याची अंमलबजावणी करावी लागेल। गल्लीतला एक गुंडा असतो, तो गुंड म्हणतो की मी कायद्याचं पालन करत नाही। त्या गुंडाचं ठीक आहे, परंतु तुम्ही अधिकारी आहात, तुम्हाला तसं शोभत नाही, तुम्ही तसं म्हणणं बरोबर नाही आणि म्हणून आपण कायद्याची अंमलबजावणी करा। या कायद्याप्रमाणे हातगाडीवाल्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेच्या आयुक्ताची आहे, याची जाणीव करून देण्यासाठी आजची आमची धरणं आहे। शेवटचा मार्ग आम्ही अगोदरच जाहीर करून टाकलेला आहे। शेवटचा मार्ग आमचा हा आहे की डॉक्टर अभिजित चौधरी यांचं जे शासकीय निवासस्थान आहे, जे आम्ही त्यांना दिलेलं आहे, त्यांचं स्वतःचं खाजगी निवासस्थान नाही आहे। जसं हे सरकारी कार्यालय आहे तसं तो सरकारी बंगला आहे, त्या सरकारी बंगल्याच्या समोर आम्ही हातगाड्या लावूत असा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे। तशी वेळ आमच्यावर आणू नका, ते देखील म्हणाले की असं करू नका, पण तशी वेळ आमच्यावर आणू पण नका। तुम्ही कायदा पाळत नसताल तर आम्ही पण कायदा पाळणार नाही। आमची आंदोलनं ही तुम्हाला कायदा पाळायला लावण्यासाठी आहे, पण तुम्ही कायद्याला मानायला तयार नाहीत तर आम्ही पण कसं काय कायद्याला मानायचं हे देखील आम्ही त्यांना सांगणार आहोत। नारेगाव येथील कब्रस्तानची मागणी मान्य झाली नाही तर स्थानिक नागरिकांच्या वतीने जनाजा मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचा इशारा एडीएन सोबत बोलताना स्थानिक नागरिकांच्या वतीने देण्यात आलाय। ये भारत मुक्ति मोर्चा जिसके राष्ट्रीय अध्यक्ष सम्माननीय वामन मेश्राम साहब ने ऐलान कर दिया है कि अगर प्रशासन हमें 7 फरवरी 2023 तक अगर नारेगांव के लिए जो कब्रस्तान के लिए मुस्लिम कब्रस्तान के लिए जगह अलाउड नहीं करता है तो बड़े पैमाने पर जो है जनाजा मोर्चा निकाला जाएगा। और इस जनाजे मोर्चे में SC ST OBC माइनॉरिटी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब DND VND सभी लोग इसमें शामिल रहेंगे। तो पिछली बारी को जब हमने जनाजा मोर्चे की तैयारी की, औरंगाबाद के ACP साहब DCP साहब ने ये कहकर हमें रोक दिया कि हम आपको जगह अवेलेबल करा कर देंगे, जिसे हमने उनकी बात को मानते हुए हमने जनाजा मोर्चा स्थगित कर दिया था। पर हमको ऐसा लगता है प्रशासन में जो लोग बैठे हैं इतने आसानी से मुस्लिम को जगह देने के हक में नहीं है, क्योंकि हम लोग जो है हम खेती करने के लिए जगह नहीं मांग रहे हैं, जो हमारा संवैधानिक हक अधिकार है हम लोग वो मांग रहे हैं। ना हम कलेक्टर साहब की निजी प्रॉपर्टी मांग रहे हैं, ना किसी अधिकारी की हम लोग जो है तो किसी खानदानी प्रॉपर्टी मांग रहे हैं। ये हमारा संवैधानिक अधिकार है, जिसके लिए हम बीते 2 सालों से प्रशासन से संवैधानिक अधिकार के दायरे में रहकर इसकी मांग कर रहे हैं। अगर प्रशासन 7 फरवरी 2023 तक हमें नारेगांव के कब्रस्तान के लिए जगह अलाउड नहीं कराता है तो बड़े पैमाने पर जो है औरंगाबाद शहर से जनाजा मोर्चा निकाला जाएगा। और दूसरा टप्पा जो है हमारा पूरे महाराष्ट्र भर में नारेगांव के मुस्लिम कब्रस्तान के लिए जनाजा मोर्चा निकाला जाएगा। और तीसरा टप्पा जो है जिसमें अगर प्रशासन फिर भी हमें जगह अलाउड नहीं कराता है तो तीसरा टप्पा जो है हमारा जनाजा हम ले जाकर कलेक्टर साहब के ऑफिस के सामने दफनाएंगे। घाटी रुग्णालयामध्ये अंतर्गत रस्त्यावर दुचाकींना प्रवेश नाकारण्यासाठी घाटी प्रशासनाच्या वतीने लोखंडी फाटक लावण्यात आले असून सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरातील अंतर्गत रस्त्यावर दुचाकी वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे। या ठिकाणी दुचाकी आणि खासगी वाहनांसाठी घाटी रुग्णालय परिसरात प्रवेश करू नये यासाठी लोखंडी फाटक लावण्यात आले आहे। या फाटकाबरोबरच सुरक्षा रक्षक वाढवण्यात आले आहेत। सदर ठिकाणी रुग्णवाहिका आल्यास तात्काळ त्यांना फाटके खुली करून दिली जाते। मात्र खासगी दुचाकी आणि 4 चाकी वाहने यांना पार्किंगमध्ये वाहने लावण्यास भाग पाडण्यासाठी फाटक लावण्यात आल्याची माहिती घाटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे।
G20च्या अनुषंगाने प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून खुलताबाद तालुक्यातील वेरूळ लेणीला G20 भेट देणाऱ्या विदेशी पाहुण्यांसमोर वेरूळ लेण्यांच्या रस्त्यांची बिकट अवस्था समोर येऊ नये म्हणून पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि प्रशासन कामाला लागले आहे. G20च्या पार्श्वभूमीवर वेरूळ लेणी परिसरात प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. यासाठी लेणी परिसरात रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे खुलताबाद शहरालगत मुख्य रस्ते आणि वेरूळ लेणीला जाणाऱ्या रस्त्यावरील रोड चकचकीत करण्यात येत आहे. मात्र याच वेळी खुलताबाद शहरातील अंतर्गत रस्त्यांची मात्र दुरावस्था पाहायला मिळते. खुलताबाद आणि वेरूळ रस्ता होतोय चकाचक. लेणी परिसरातही सुशोभीकरण. खुलताबाद वेरूळ लेणीपर्यंत महामार्गातील साफसफाई, दुभाजक आणि छोट्या मोठ्या पुलांची रंगरंगोटी आणि लिपापोतीचे काम अखेर 8 दिवसापासून सुरू झाले आहे. कंत्राटदारांकडून या रस्त्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले असून मात्र रस्त्यालगत वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे जाहिरात फलक आणि रस्ता चहा नाश्त्याच्या हातगाड्या लावणाऱ्यांच्या अतिक्रमणाकडे कंत्राटदारांचा कानाडोळा असल्याचा आरोप वाहनधारक करत आहेत. स्वच्छतेसह अपघाताला आमंत्रण देणारे हे अतिक्रमण देखील तात्काळ हटवावे अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेण्यांना फेब्रुवारी महिन्यात G20 देशाचे पथक भेट देणार असल्याने औरंगाबाद ते वेरूळ दरम्यानचा रस्ता चकाचक करण्यात येत असून लेणी परिसरातही सुशोभीकरणाचे कामे वेगाने सुरू आहेत. जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांना खुलताबाद पासून जाणारा रस्ता घाट रस्ता असून दळणवळणाच्या या रस्त्यावरील असंख्य ठिकाणी तुटलेले कठडे नव्याने बनवले जात आहेत. त्याचबरोबर या रस्त्याने जाताना अडचणीच्या ठरणाऱ्या झाडांची छाटणी करण्यात आली आहे. सदरील रस्ता JCB यंत्राने स्वच्छ केला जात आहे. लेणी परिसरातही मोठ्या प्रमाणात सुशोभीकरणाची कामे सुरू असून अगदी बारीक कामाचा विचार करता कैलास शिल्पाबाहेरील परिसरातील दगडांना छन्नी हातोड्याद्वारे टाचे मारले जात आहेत. त्याचबरोबर वेरूळ लेणीचे नवीन प्रवेशद्वाराचे काम देखील सुरू असून झाडाच्या बाजूने गोलाकार सिमेंटचे ओटे तयार करण्याचे काम सुरू आहे. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. बातम्या अजूनही आहेत. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा एडीएन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगेगा आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. उत्तर प्रदेश सरकार पाकिस्तानी कलाकारांना कार्यक्रम करण्यासाठी परवानगी देतात, मात्र शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी का देत नाहीत असा प्रश्न उपस्थित करत मराठा समाजाने उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने आंदोलन केले. आग्र्याच्या किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व विभागाने परवानगी नाकारल्यानंतर औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात मराठा संघटनाचे पुरातत्व विभागाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यांचा ऐतिहासिक संबंध त्या किल्ल्यासोबत नाही अशांना परवानगी दिली जाते, मग त्या किल्ल्याशी ऐतिहासिक संबंध असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीलाच परवानगी का नाकारली जाते असा सवाल अजिंक्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी उपस्थित केला. यावेळी उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत विविध मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. तसेच यांनी किती बंदी घातली तरी आग्र्याच्या किल्ल्यावर शिवजयंती साजरी करूनच राहणार असा आक्रमक पवित्रा या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घेतलाय. यावेळी सुनील कोटकर, रमेश गायकवाड, अप्पासाहेब कुडेकर, रेखा वाहटुळे, सुकन्या भोसले, संगीता जाधव, निलेश ढवळे, अशोक मोरे, गजानन पवार, नाना जानराव, बाळासाहेब अवताडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
मला एवढंच सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती ही फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित न राहता संपूर्ण जगाने आदर्श घ्यावा असं आपले छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि म्हणून त्यांची शिवजयंती सुद्धा सर्व जगामध्ये साजरी व्हावी या हेतूने यावर्षीची शिवजयंती ही सर्व शिवभक्त आणि शिवभक्ताच्या मागणीनुसार विनोद भैया पाटील यांनी तशी हे केलं होतं की विनंती केली होती UP सरकारला आणि केंद्र सरकारला की ह्या वेळेसची शिवजयंती ही आग्र्याच्या किल्ल्यामध्ये साजरी होणार, त्यासाठी परवानगी मागितली असता त्यांनी परवानगी नाकारलेली आहे. मला एकच प्रश्न विचारायचा आहे UP सरकारला आणि तेथील त्यांचे मुख्यमंत्री योगीला, का हे जर पाकिस्तानसारख्या देशातल्या एखाद्या संघटनेला तिथं गाण्याचा प्रोग्राम करण्यासाठी परमिशन देतात, पिक्चरचं शूटिंगसाठी परमिशन देतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीलाच ते तिथं परमिशन का नाकारतात, म्हणजे याचा अर्थ हे शिवद्रोही सरकार आहे. म्हणून त्याचा निषेध आज आम्ही क्रांती चौकात केलेला आहे आणि ह्या सरकारने परमिशन देऊ अगर अथवा ना देऊ सर्व शिवभक्त शिवप्रेमी हे शिवजयंती ह्या वेळेसची आग्र्यातच करणार आणि करणारच. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय येथे युवारंग शताब्दी वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले. या संमेलनात विद्यार्थ्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. या स्नेह संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध रेडिओ जॉकी प्रेषित रुद्रवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर RH सातपुते होते. आपल्या उद्घाटनपर भाषणातून RJ प्रेषित यांनी त्यांच्या मार्मिक शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेह संमेलन प्रभारी प्राध्यापक डॉक्टर भगवान कांबळे यांनी केले, तर सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थी साक्षी पवार आणि अभिषेक देठणकर यांनी केले. यावेळी मंचावर कार्यालय अधीक्षक प्रल्हाद आढागळे आणि स्नेह संमेलन समिती सदस्य या 3 दिवसाच्या स्नेह संमेलनात विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. उद्घाटनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा आविष्कार सादर केला. यामध्ये शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य, फिल्मी गीत गायन, समूह नृत्य, एकांकिका इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेह संमेलनात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सामान्य ज्ञान, विसंगत वेशभूषा, हॅलोवीन, मेहंदी, आनंदनगरी, रांगोळी, वेशभूषा, मिस अँड मिस गास्का, काव्यवाचन आणि विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना स्नेह संमेलन समारोपाच्या वेळी पारितोषिक प्रदान करण्यात आले. वेरूळ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाच्या निवडणुकीत आदर्श शेतकरी विकास पॅनलचे चेअरमनपदी मूलचंद लाला चव्हाण, व्हाईस चेअरमनपदी मसिउद्दीन अल्लाउद्दीन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित आदर्श शेतकरी विकास पॅनलने 13 पैकी 11 जागा जिंकल्या होत्या. या अनुषंगाने गुरुवार रोजी संस्थेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवड करण्यासाठी सहाय्यक निबंधक डॉक्टर आम्रपाली काशीकर, सहाय्यक सहकार तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा साबळे, सचिव शुभम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सभेचा आयोजन करण्यात आले होते. वेरूळ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे निवडणुकीत आदर्श शेतकरी विकास पॅनलचे चेअरमनपदी मूलचंद लाला चव्हाण, व्हाईस चेअरमनपदी मसिउद्दीन अल्लाउद्दीन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी काँग्रेस प्रणित आदर्श शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख किशोर बाबूराव काळे, अनिल मिसाळ, पांडुरंग पाटील वेताळ, राहुल निकुंभ, विजय भालेराव, संजय श्रीखंडे, किरण काळे, प्रल्हाद चव्हाण, शंकर मिसाळ, मदन राठोड,
कामनबाई लालसिंग गुमलाडू, काशाबाई पांडुरंग बेताळ, कल्पनाबाई प्रल्हाद, अर्जुन काळे आदी उपस्थित होते. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. जागतिक कर्करोग दिनानिमित्त शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या वतीने विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमाबाबत कॅन्सर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर अरविंद गायकवाड यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. 4 फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन असतो आणि या निमित्ताने आम्ही जवळपास संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रम आम्ही घेत आहोत. तर त्यामध्ये आताच रोशन गेट परिसरामध्ये आम्ही एक स्क्रीनिंग कॅम्प घेतलेला होता. एका शाळेमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये कॅन्सर अवेअरनेसवर एक व्याख्यान आहे. उद्या सकाळी कॅन्सर अवेअरनेस जनजागृती रॅली जी आहे तर ही औरंगाबादचे 2 व्हीलर मेकॅनिक असोसिएशन आहे. तर ते आणि कॅन्सर रुग्णालयांच्या संयुक्त विद्यमाने एक मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे. सकाळी 9:30 वाजता ती इथून निघेल आणि शहरातील मुख्य वस्त्यांमधून ती परत येईल. या रॅलीला आमचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे आदरणीय अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड सर हिरवी झेंडी दाखवून हे रॅलीला ते हे देतील आणि मग रॅली जनजागृती करत जाईल. त्यानंतर दुपारी 1 ते 3च्या दरम्यान आम्ही जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आशा वर्कर्स ट्रेनिंग घेणार आहोत तिथे आणि त्यामध्ये त्यांना या संपूर्ण आजाराविषयीच्या कोणकोणते इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, त्यांचा कसा महत्त्वाचा रोल आहे, तर हे सर्व आम्ही त्यामध्ये सांगणार आहोत. ही रॅली जेव्हा आमच्याकडे येईल सकाळची तेव्हा त्यांना आणि इथले आमचे जे काही रुग्णांचे नातेवाईक असतील आणि जनतेला पण आम्ही आवाहन करू इच्छितो की ज्यांना कॅन्सर आजाराबद्दल काही शंका असतील, माहिती विचारायची असेल तर त्यांच्यासाठी पण आम्ही एक प्रश्न तुमचे उत्तर आमचे असा एक कार्यक्रम ठेवत आहोत. तर त्या दृष्टीनं उद्याचा दिवस हा भरगच्च कार्यक्रमाचा आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. ख्रिस्ती समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विधान भवनावर आवाज उठवणार राजेश टोपे यांचा ख्रिस्ती कृती समितीच्या मूक मोर्चाद्वारे शासनाला इशारा. परवानगी दिली नाही तरी आग्रा येथील किल्ल्यामध्येच शिवजयंती साजरी करणार येथील मराठा समाजाचा उत्तर प्रदेश सरकारला इशारा. याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडियन.